भजत मृदंग नाचत गजानन कडनग तरकड तान धान तान धान तान धा कडनग तरकड तान धान तान धान तान धा कडनग सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे की हे वाद्यच पुरुषप्रधान वाद्य म्हणून ओळखलं जातं. आणि जेव्हा मी शिकायला सुरुवात केली तेव्हा माझ्या आजूबाजूचे भरपूर लोक असे होते की ज्यांनी मला असं सांगितलं की हे वाद्य तुझ्यासाठी नाही आहे. इवन मी ज्यांच्याकडे पहिल्यांदा शिकायला गेले तेच गुरुजी मला पहिल्यांदा असं म्हटले की तू मुलगी आहेस आणि तू हे शिकून काय करणार. तर माझा खूप हट्ट होता म्हणून पप्पा म्हणाले की आत्ता 2-3 क्लास शिकवायला सुरुवात करा, नंतर 2-3 क्लास नंतर तिला कळेल की खूप अवघड आहे, ती स्वतःच सोडून देईल. असं म्हणून माझं हे म्हणजे माझी जर्नीच तिथून चालू झाली की मुलगी आहे म्हणून तू हे करू शकत नाही. पण जसं तसं मी शिकत गेले तसं तसं मला जास्त इंटरेस्ट वाढत गेला. अडचणी येत होत्या पण त्यावर माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मी त्याच्यावर मात करू शकले. आणि आजही तसं एक मुलगी म्हणून लोक असं म्हणतात की हा मुलगी म्हणून जास्त संधी तिला मिळाल्या, पण त्याच्यासाठी खडतर मेहनत पण तेवढीच घ्यावी लागते आणि घेतली. आणि माझ्या घरच्यांचं मेहनत त्याग भरपूर गोष्टी त्यामागे आहेत म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले. तर आजची जी आपली तरुण पिढी आहे ती सगळी वेस्टर्न कल्चरच्या मागे किंवा वेस्टर्न म्युझिकच्या जास्त मागे. पण मी असं म्हणेन की आपण जर आपल्या या परंपरा या संस्कृती जर जपल्या नाहीत तर त्याचा पुढे ऱ्हास होऊ शकतो, तर त्या लोप पावू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जणांनी जास्तीत जास्त तरुण वर्गाने या शास्त्रीय संगीताकडे वळायला पाहिजे आणि याच्यामध्ये काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हो, शास्त्रीय संगीत अशी गोष्ट आहे की आज शिकलो आणि उद्या लगेच आली किंवा शाळेसारखं शिक्षण नाही आहे. याच्यात खूप मेहनत घ्यावी लागते, खूप रियाज करावा लागतो. तर ती जी कन्सिस्टन्सी आहे ती ठेवणं खूप गरजेचं आहे, कंटिन्युटी. आणि मुलींनी जास्तीत जास्त या क्षेत्रात यायला हवं. आणि मी सुद्धा खूप प्रयत्न करते की जास्तीत जास्त मुलींनी पखवाज क्षेत्रामध्ये यावं. आज मला पकडून फक्त 5 की 6च महिला ऑल ओव्हर भारतात जे क्लासिकल पखवाज वाजवतात. तर जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्रात यावं यासाठी मी मुलींना मोफत पखवाज शिकवायला चालू केलं. माझ्याकडे 2-3 मुली शिकतायतही आता. आणि माझा प्रयत्न हाच राहील की जास्तीत जास्त मुलींनी यात यावं. खरं तर मी जेव्हा लहान होते तेव्हा मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी एवढ्या मोठ्या स्टेजवर जाईल किंवा मी वयाच्या 18व्या वर्षी 4-5 देश फिरून येईल. आत्ता माझे जवळजवळ 27 देश फिरून झाले. मी हा कधीच विचार केला नव्हता. आणि इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर म्हणजे काय आहे चांगला, इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत म्हणजे हरिप्रसाद चौरासी यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता, म्हणजे डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. म्हणजे असे लोक की ज्यांच्या जवळ जाणं पण खूप मुश्किल आहे, कारण इतके मोठे आर्टिस्ट आहेत. आणि आपल्याला माझी अशी इच्छा म्हणजे झाकीर भाईंचं सुद्धा माझी अशी इच्छा होती, फक्त मला त्यांच्या पाया जरी पडायला मिळालं तरी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. आणि म्हणजे त्या माणसाच्या म्हणजे जवळजवळ तो आमच्यासाठी देवच आहे झाकीर भाई. तर त्यांच्यासमोर जेव्हा मला वाजवायची संधी मिळाली तेव्हा मला असं झालं की म्हणजे माझं आयुष्याचं सगळं ऋण इथंच फिटलं. तर मी खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं. आणि मी विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप पुढे नेलं आहे मला पखवाजाने.